थँक्यू सो मच मिलॉर्ड. तर सविताबाई, मला सांगा, अमर आणि तुमच्यामध्ये काय संबंध होता? अच्छा, तुम्ही तिथे नोकरी करत होतात, मोलकरणीची नोकरी. गेली किती महिने, किती वर्ष, काही समजू शकेल? अच्छा, 3 महिने झाले. ओके. मला सांगा, अमरचा खून झाला तेव्हा तुम्ही एक्झॅक्टली कुठे होता? लवकर गेलेलात. का? मुलीचा वाढदिवस होता? अच्छा. मला वाटतं यांच्या मुलीचा वर्षातून 2दा वाढदिवस येतो. मी यासाठी सांगतोय, कारण अमरचा खून दुसरं तिसरं कोणीही केला नसून या बाईनेच केलेला आहे आणि याचे पुरावे मी आता सादर करणार आहे. तत्पूर्वी ही या बाईची सगळी कहाणी मी सांगू इच्छितो. कसं आहे ना मिलॉर्ड, गेली 3 महिने या अमरच्या इथे नोकरी करत आहेत, मोलकरणीची नोकरी करत आहेत आणि ही नोकरी अगदी चालाखीने यांनी मिळवली. गेली 3 महिने अतिशय सुंदर पद्धतीने अमरचा स्वभाव कसा आहे, तो किती साधा आहे हे या बाईने जाणून घेतलं. त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करून गेले 3 महिने अमरला ब्लॅकमेल करत आहेत, त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. आणि ज्यावेळी अमरने यास नकार दिला त्यावेळी याने त्याचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला आणि त्याच उद्देशाने 24 मे दिवशी या पैसे घ्यायला अमरच्या बंगल्यात गेल्या. अमर खरंच कंटाळलेला मिलॉर्ड, कारण सर्व काही या बाईला त्यांनी दिलेलं, म्हणजेच जमिनीचे कागद, बंगला देखील हिच्या नावाने करून दिलेला, तरीही हिचे पैशाची हव्यास काही मिटली नाही आणि पैसे मागण्यासाठी 24 मे रोजी अमरच्या बंगल्यात गेली. तिथे अमरने सरळ सरळ नकार दिला. त्यावरून हिचं आणि अमरचं जोरात भांडणं सुरू झाली, त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि जवळच्या सुरीने या बाईने अमरचा खून केला आणि त्या खुनाच्या वेळी या बाईचे केस अमरच्या शर्टाच्या बटनात अडकले आणि तेच केस आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आम्ही पाठवले आणि ते केस याच बाईचे आहे. त्यानंतर दुसरा पुरावा म्हणजेच या बाईचा त्या बंगल्यातलं लोकेशन 24 मे रोजी तिथलंच होतं, म्हणजेच याच बाईने अमरचा खून केला. दॅट्स ऑल माय लॉर्ड.